आई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी अशा मुलीशी लग्न करेन जी तुला बसल्या ठिकाणी जेवणाचे ताट आणून देईल. तुला पाणी घेण्यासाठी सुद्धा बेडवरून खाली उतरू देणार नाही. आणि जर तिने माझे ऐकले नाही, तर मग मी त्या क्षणी तिला तिच्या बापाच्या घरी पाठवून देईन. दिराचे कडवट बोलणे रेखाच्या कानाला जणू टोचत होते. त्याचे असे बोलणे ऐकूनही रेखा शांतपणे स्वयंपाक बनवत होती. तिचा गुन्हा फक्त इतकाच होता की तिने आज तिच्या सासूला म्हणजे शशिकलाताईंना सकाळचा 7चा चहा 8 वाजता दिला होता. रेखा 2 महिन्यांची गरोदर होती, त्यामुळे तिला खूप उलट्या व्हायच्या, डोके दुखायचे. अशा अवस्थेत तिला घरातील एकही काम करण्याची इच्छा होत नव्हती. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये रेखाला स्वयंपाक करताना जास्त त्रास व्हायचा. तिला डाळ शिजण्याचा किंवा भाजीला फोडणी देताना वास आला की लगेच खूप उलट्या व्हायच्या. जेवणाला काही चव वाटत नव्हती आणि तिचे मन सारखे बेचैन असायचे. पण ती तिच्या मनातले कुणालाही सांगू शकत नव्हती. रेखाचा नवरा अमोल तिचे बोलणे कधीच ऐकत नसे. जेव्हा रेखा त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा तो तिला म्हणायचा, हे बघ रेखा, तुझी निरर्थक बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे तुला जे काही सांगायचे असेल तर ते माझ्या आईला सांग. अमोलच्या अशा कोरड्या आणि कटू बोलण्यामुळे रेखाचे मन सतत तुटत असायचे. पण ती तक्रार तरी कुणाकडे करणार होती? तिची सासू शशिकलाताई स्वतः स्त्री असूनही तिचे दुःख समजून घ्यायचा प्रयत्न करत नसे. त्यात भर म्हणजे तिचा दीर मोहित, जो सतत तिला टोमणे मारायचा आणि अमोलचे कान भरून त्याला रेखाविरुद्ध भडकवायचा. जणू काही तो रेखाचा दीर नसून तिची दुसरी सासूच आहे. घरातील प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक कामात रेखाला शिकवण देणे, उपदेश देणे. जसे की सासरच्या लोकांची सेवा कशी करायची, घरी पाहुणे आल्यावर त्यांचा पाहुणचार कसा करायचा, याबाबत मोहित तिला हमखास सांगायचा. रेखाच्या सासरी तिचा एक दीर, 2 विवाहित नणंदा, सासू सासरे आणि नवरा असा मोठा परिवार होता. पण घरात राज्य फक्त मोहितचे होते. मोहित जे बोलायचा तेच शशिकलाताई ऐकायच्या आणि तीच गोष्ट अमोलही मान खाली घालून मान्य करायचा. रेखाने अनेकदा अमोलला सांगितले होते की घरात आपण एक कामवाली ठेवूया. 2 लहान मुले सांभाळत मला घरातील कामे होत नाहीत. तेव्हा मोहित तिथेच होता. तो म्हणाला, हे काय वहिनी, तुम्हाला 2 मुले सांभाळून घर काम करता येत नाही, मग माझ्या आईने 4 मुले कशी सांभाळली असतील? त्या काळी तर आईच्या मदतीला कोणी नव्हते. कामवाली तर खूप दूरची गोष्ट आहे. खरे तर आजकालच्या बायकांची फारच नाटकं असतात. जितक्या सोयी तितक्याच तक्रारी. तेव्हा मोहितचे बोलणे ऐकून रेखा रागाने तिच्या नवऱ्याकडे पाहू लागली. तेव्हा रेखाने गप्प राहून हे सगळं सहन केलं, पण त्यामुळे तिला पहिल्या बाळाच्या जन्मावेळी खूप त्रास झाला. नंतर मात्र तिने आपले मौन सोडले आणि स्पष्ट बोलायला सुरुवात केली. तिने स्पष्ट शब्दात सांगितले, आता मला कोणीही काही कामे सांगू नका. मी जेवढे जमेल तेवढेच करेन, बाकी तुमचे तुम्ही बघा. तिच्या या भूमिकेमुळे दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर तिला 6 महिने माहेरी राहायला पाठवण्यात आले. रेखा सासरी असो किंवा नसो, त्या लोकांना काही फरक पडत नव्हता. डिलिव्हरीनंतर सासरचे कोणीही बाळाला पाहायला आले नाहीत. फक्त अमोल एकटाच आला आणि मुलाच्या मोहामुळे तिला परत घरी घेऊन गेला. पण शशिकलाताई आणि मोहित यांचे वागणे पूर्वीसारखेच होते. रेखाही आता ठरवल्याप्रमाणे जेवढे जमेल तेवढेच कामे करत होती. शशिकलाताई मात्र रोज तिला टोमणे मारायच्या, कधी माहेरच्या लोकांवरून तर कधी मुलांच्या संगोपनावरून. पण आता रेखाही प्रत्युत्तर द्यायला लागली होती. त्यामुळे घरात रोज भांडणं होऊ लागली. या सगळ्याला कंटाळून अमोलने बदलीसाठी अर्ज केला आणि आपल्या बायको मुलांना घेऊन दुसऱ्या शहरात राहायला गेला. पण तिथेही तो अधूनमधून तिला सतत बोलायचा, तुझ्यामुळे मला माझ्या कुटुंबापासून दूर राहावे लागते. तू मला माझ्या आईपासून दूर केले. पण आता रेखाला त्या गोष्टीचे काही वाटत नव्हते. ती फक्त तिच्या मुलांचा विचार करत होती आणि त्यांच्यातच आपले जग शोधत होती. अमोलच्या सांगण्यावरून रेखा सणावाराला सासूसोबत फोनवर बोलायची. पण बोलता बोलता सासू जेव्हा तिला टोमणे मारून बोलायला लागायची, तेव्हा रेखा काहीतरी बहाणा करून फोन ठेवत असे. अशा प्रकारे रेखाचे दिवस सरत होते. रेखाच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती आणि 10 वर्षानंतर तिच्या दिराचे म्हणजे मोहितचे लग्न झाले.
मोहितच्या लग्नात रेखा फक्त लग्न होईपर्यंतच थांबली आणि सगळ्या विधी संपताच ती परत शहरात निघून गेली. ना कुणी तिच्याशी काही बोलले, ना तिच्याशी काही संबंध ठेवला आणि ना तिने कुणाशी काही बोलण्याचा प्रयत्न केला. कारण तिच्यासाठी टोमणे, तिरकस नजर आणि हिणवणे तर होतेच आणि नव्या सुनेवर कौतुकाचा वर्षाव. तरीही रेखा गप्प राहिली. ती काहीच बोलली नाही कारण तिला तिथे कुठे जास्त दिवस राहायचे होते. पण यावेळी रेखा 2 वर्षांनंतर अमोलच्या हट्टामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत सासरी आली होती. तिने अमोलला आधीच सांगितले होते की तू एकटाच जा, मी मुलांना घेऊन माहेरी जाईन. पण अमोलने तिचे काहीच ऐकले नाही. रेखा जेव्हा सासरी आली तेव्हा तिला जाणवले की घर पूर्णपणे बदलले आहे. मोहितचा टिफिन आणि सकाळचा चहा नाश्ता शशिकलाताई स्वतः आनंदाने बनवत होत्या. रेखाची धाकटी जाऊ प्रिया आरामात सकाळी 8 वाजता उठली. 9ला कामवाली आली. तिने झाडू, फरशी आणि भांडी सगळं केलं. पण दुपारचा स्वयंपाक मात्र रेखाने एकटीनेच मुकाट्याने बनवला. त्यानंतर शशिकलाताईंनी रेखाला पुन्हा संध्याकाळचा चहा आणि रात्रीचा स्वयंपाक बनवायला सांगितला. रेखाला पहिल्या दिवशी वाटले की कदाचित प्रियाची तब्येत ठीक नसेल, त्यामुळे तिला उठायला उशीर झाला असेल. तिने तसे प्रियाला विचारलेही. ती म्हणाली, काय झालं प्रिया, तुझी तब्येत ठीक नाही का? पण प्रिया फक्त एवढेच बोलली, नाही, मी अगदी व्यवस्थित आहे, मला काही झाले नाही. आणि असे बोलून ती स्वतःचे जेवण घेऊन आपल्या खोलीत निघून गेली. घर आणि घरातल्या लोकांचा बदललेला चेहरा रेखाला एकीकडे आनंद देत होता तर दुसरीकडे आपल्या मागच्या दिवसांची आठवण करून देत होता, जे तिला कुठेतरी सलत होते. असो, रात्रीचे जेवण आपल्या धाकट्या भावासोबत करावे म्हणून अमोल मोहितच्या येण्याची वाट पाहत बसला होता. थोड्याच वेळात मोहित घरी आला. अमोल म्हणाला, मोहित, किती उशीर केलास? मी केव्हापासून तुझी वाट बघतोय. चल पटकन फ्रेश होऊन ये, आपण जेवण करूया, मला खूप भूक लागलीये. हे ऐकून मोहित म्हणाला, दादा तू जेवून घे, मी प्रियासोबत आमच्या खोलीत जेवणार आहे. असे बोलून तो त्याच्या खोलीत गेला आणि काही वेळाने त्याने किचनमध्ये जाऊन स्वतःचे आणि प्रियाचे ताट वाढून घेतले आणि ताट घेऊन तो बेडरूममध्ये गेला. हे पाहून अमोल आश्चर्यचकित झाला आणि त्याची नजर रेखाकडे गेली, जी गालातल्या गालात हसली. ती म्हणाली, आता अजून किती वेळ भावाच्या बेडरूमकडे पाहत उभे राहणार आहात? चला जेवायला, मी जेवण वाढते. त्यानंतर त्या दोघांनी मिळून जेवण केले. जेवणानंतर रेखा सगळं आवरून पाण्याची बाटली घेऊन आपल्या खोलीकडे जात होती. तेवढ्यात दीर आणि जावेच्या खोलीतून तिच्याविषयी बोलत असल्याचे ऐकायला आले. स्वतःचे नाव कानावर पडताच ती थांबली. मोहित प्रियाला म्हणत होता, हे बघ बायको, तू फक्त आराम कर, आता 2च महिने झालेत. रेखा वहिनी आहेत तोपर्यंत तुला काही काम करण्याची गरज नाही. तू फक्त स्वतःची आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घे. तुला बाहेरचे काही खावेसे वाटत असेल तर मला सांगत जा. प्रिया म्हणाली, सध्याचे ठीक आहे, पण तुझी वहिनी 2 महिन्यांनी परत गेल्यानंतर कसे होणार? माझे तर आतापासूनच हातपाय आणि कंबर दुखत आहे. मोहित म्हणाला, काय म्हणालीस? हातपाय दुखतात? अगं मग आधी का नाही सांगितलंस? चल मी तुझे पाय दाबतो, पायाला मालिश करतो, तू अजिबात काळजी करू नकोस. वहिनी गेल्यावर मी स्वयंपाकाला एखादी बाई ठेवेन, बाकी इतर घरकाम आई आणि मी बघेन. त्याचे बोलणे ऐकून रेखाला खूप राग आला आणि ती मागे वळून तिच्या खोलीत जायला निघाली. पण तिने पाहिले की तिच्या मागे तिचा नवरा अमोल उभा होता. त्यानेही बहुतेक त्या दोघांचे बोलणे ऐकले होते. त्या दोघांची नजरानजर झाली आणि दोघे एकदम बोलले, मी पाणी घेऊन येत होते. तो म्हणाला, मी पाणी घ्यायला आलो होतो. रेखाने पाण्याची बाटली अमोलकडे दिली आणि आपल्या खोलीत निघून आली. तिच्या पाठोपाठ अमोल देखील आला. दोघे एकमेकांशी काहीही बोलले नाहीत. ते एकमेकांकडे पाठ करून झोपले. दीर आणि जावेच्या बोलण्याने रेखाला आपल्या जुन्या दिवसांची आठवण झाली आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तिला झोपच येईना. अमोलही बेडवर डोळे मिटून झोपेचे नाटक करत होता, पण त्याला काही झोप येत नव्हती. मग तो मान वळून रेखाकडे पाहून म्हणाला, रेखा, तुला माहेरी जायचं होतं ना? सकाळी लवकर उठून तुझी बॅग भर, मी सोडून येईन तुला. आरामात सुट्ट्या घालवून तिथूनच कॅबने तिकडे आपल्या घरी ये. एवढे बोलून अमोल चादर ओढून झोपला. रेखा मात्र विचार करत होती, लोक किती पटकन बदलतात. अमोलचे शब्दही तिला काही दिलासा देत नव्हते, कारण जेव्हा ती त्याला प्रेमाने समजावत होती तेव्हा त्याने तिला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण आता स्वतःच्या कानाने ऐकल्यावर आणि मगाशी भावाने त्याचा अपमान केला, यामुळे काही सगळं, असा विचार करता करता
तिला कधी डोळा लागला कळलेच नाही. सकाळी रेखा स्वयंपाकघरात गेली तर शशिकलाताई आणि मोहित आधीच तिथे होते. तिला पाहताच शशिकलाताईंनी टोमणा मारला. त्या म्हणाल्या, का ग सुनबाई, तिकडे एकटी राहतेस म्हणून तुला आता उशिरा उठायची सवय लागली आहे का? मोहितनेही लगेच तोंडसुख घेतले. अगं आई, तू खूप भोळी आहेस. अगं, घरातील सर्वांची कामे करावी लागतात आणि सगळं काही आपल्या मनाप्रमाणे करता यावं म्हणूनच तर काही बायका नवऱ्याला घेऊन वेगळं राहायला जातात. आणि तुम्ही सासवा मात्र उगाचच अपेक्षा ठेवता की सुना तुमची सेवा वगैरे करतील म्हणून. रेखाला त्याचे बोलणे सहन झाले नाही, त्यामुळे ती पटकन म्हणाली, भाऊजी, काहीही म्हणा, पण तुम्ही टोमणे मारण्यात आणि दुसऱ्याला शहाणपणाच्या गोष्टी शिकवण्यात बायकांनाही मागे टाकलत. पण आजवर मला जसा शहाणपणा शिकवलात तसा स्वतःच्या बायकोला शिकवायला विसरलात वाटतं. कुठे गेली ती तुमची वचनं, शपथा? मी इथे आल्यापासून पाहते, चहा नाश्ता तर सोडा, तुमची बायको आईंनी पाणी मागितले तरी त्यांना उठून प्या म्हणते. एवढेच काय, पण आईंना दररोज सर्वांसाठी चहा नाश्ता बनवावा लागतोय, जे मी इथे असताना कधीच घडले नव्हते. सुनेचे बोलणे ऐकून शशिकलाताईंनी खाली मान घातली. ती पुढे म्हणाली, हे पहा, मी फक्त हे सांगायला आले होते की आता थोड्या वेळातच मी माहेरी जायला निघतेय. हे ऐकून मोहितला खूप राग आला. तो अमोलकडे पाहून म्हणाला, दादा, काय रे हे? वहिनीला इथे येऊन 2 दिवसही झाले नाहीत की लगेच निघाली माहेरी, आणि तू तिला काहीच बोलत नाहीस. मग जर 2च दिवस राहायचे होते तर काय गरज होती इथे येण्याची? तेव्हा अमोल पहिल्यांदाच रेखाची बाजू घेऊन म्हणाला, मोहित, अरे तुझी वहिनी मला तिचे पाय दाबायला थोडीच सांगते आहे. फक्त माहेरी जाणार आहे असेच तर म्हणाली. मग मी तिला उगाच का बोलू? एकतर ह्या आधी मी खूप चुक्या केल्या आहेत, त्यामुळे आता मला रेखाच्या बाबतीत आणखी चूक करायची नाही, कारण मला आता माझ्या चुका चांगल्याच लक्षात आल्या आहेत. म्हणूनच तर इतर नवऱ्यांप्रमाणे मीही आता फक्त माझ्या बायकोच्या सुखाचा विचार करणार. ह्या आधी बिचारीला नेहमी रडत रडत माहेरी जावे लागत होते, म्हणून यावेळी मीच तिला आनंदाने माहेरी सोडून येणार आहे. असे बोलून अमोलने रेखाकडे पाहिले आणि तिचा हात हातात घेतला आणि दोघे सामानाची पॅकिंग करायला खोलीत गेले. आणि मोहित मात्र नाराज झाला, कारण त्याला आता कळून चुकले होते की रेखा आणि अमोल ह्या दोघांनीही त्याचे आणि त्याच्या बायकोचे रात्रीचे बोलणे ऐकले होते. ते दोघेही आपापल्या खोलीत आले. रेखा कपाटातून बॅग काढत होती आणि अमोल तिच्या मागे उभा होता. दोघांच्यात एक विचित्र शांतता होती. बॅगेत कपडे ठेवता ठेवता रेखाची नजर अमोलकडे गेली, जो तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यात राग आणि एक समाधान दोन्ही होते. काय झालं, का बघतोयस असं? ती हलकेच हसून म्हणाली. रेखा, अमोलचा कंठ दाटून आला. तो म्हणाला, मला माफ कर रेखा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ग. मी खूप त्रास दिला तुला, आई, मोहित आणि मी सुद्धा. पण आज समजतंय की मी कुठे चुकलो आणि कोणासाठी काय केलं ते. जेव्हा तुला समजून घ्यायला हवं होतं तेव्हा मी कायम तुझ्याकडे दुर्लक्ष केले. पण आता आता यापुढे मला पुन्हा तीच चूक करायची नाही. रेखाने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, चुकलास तेव्हा चुकलास अमोल, पण आता निदान समजलं तरी ना तुला? अमोल म्हणाला, हे बघ, तू माहेरी जाशीलच, पण या सुट्ट्यांमध्ये मी आईशी बोलणार आहे. मोहितला सुद्धा सांगणार आहे की यापुढे तुला कुणीही कधीच टोमणे मारायचे नाहीत. तुला हवं तर कामवाली ठेवू किंवा पुन्हा इथे कधी राहायलाच यायचे नाही तरीही चालेल, पण हे शेवटचे होते. यापुढे तुला दुःख नाही देणार. रेखा शांतपणे ऐकत होती. अमोलचा चेहरा पाहून तिला जाणवले की आता तो खरंच बदलला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलने स्वतःच रेखाची बॅग गाडीत ठेवली. दोन्ही मुले आनंदाने आजीच्या पाया पडून गाडीत बसली. शशिकलाताई दरवाजात उभ्या होत्या. रेखाने सासूकडे पाहिले तर त्यांच्याही डोळ्यात पाणी होते. ती म्हणाली, आई, माझ्याकडून काही चुकले असेल तर माफ करा, पण यापुढे प्रामाणिक राहणाऱ्या माणसांचा अपमान करायचा नसतो हे भाऊजींना समजावून सांगा. शशिकलाताई काही क्षण गप्प राहिल्या. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाचे पाणी जमा झाले. त्या पुढे आल्या आणि रेखाचा हात हातात घेत म्हणाल्या, रेखा, आज कळते की ह्या घरात तुझी जागा कोणीही घेऊ शकणार नाही. तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर चांगले संस्कार केले आहेत, म्हणूनच तर तू कधीच आम्हाला उलटून बोलली नाहीस. आम्ही जसे सांगू तशीच तू वागलीस. या घरात आलेली नवीन सून मी पाणी मागितल्यावर मला उठून प्या म्हणते, हे वाक्य त्या प्रियाला उद्देशून बोलत होत्या. मोहित मात्र मान खाली घालून उभा होता, कारण आता तो तरी कोणत्या तोंडाने बोलणार होता. रेखा त्याला म्हणाली, आणि भाऊजी, हे विसरू नका की आजवर मला शहाणपणा शिकवता शिकवता स्वतःच बायकोचा बैल झालात.
दुसऱ्यांना बायकोवर सत्ता कशी गाजवायची शिकवणारे तुम्ही स्वतः मात्र बायकोचे पाय दाबताय हे मी स्वतः पाहिले. असो, मला या सगळ्यांचे आता काहीच पडलेले नाही. माझा संसार मी चालवेन. बाकी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. हे ऐकून मोहितचा चेहरा एकदम लाल झाला, पण त्याला काहीच उत्तर देता आले नाही. अमोलने गाडीचा हॉर्न वाजवला आणि आवाज देऊन रेखाला बोलावले. रेखा गाडीत बसली. गाडी हळूहळू निघाली. मागे घर होतं. टोमण्यांचा आवाज तिच्या कानात घुमत होता, पण रेखासाठी आता तो आवाज फक्त भूतकाळ होता. आपल्या 2 मुलांना आणि पुन्हा न विसरणाऱ्या स्वतःच्या स्वाभिमानाला घट्ट कवेत घेऊन ती फक्त पुढे बघत होती. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.